मतदानाचा उत्साह पाहायला मिळतोय। सगळ्याच मतदान केंद्रांवरती भरघोस असं मतदान होत असलेलं पाहायला मिळतंय। माझ्याबरोबर आत्ता एक मतदार आहेत, अंध मतदार आहेत, मात्र त्यांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि इतरांना सुद्धा तशा पद्धतीचं आवाहन ते करतात। दादा, काय सांगशील तू, मतदानाचा हक्क बजावून आलास? माझं नाव शुभम पवार आणि मी या ठिकाणी सगळ्यांना आवाहन करतो की सगळ्यांनी आज घराबाहेर मोठ्या संख्येने पडा आणि लोकशाहीच्या या मोठ्या उत्सवात सगळ्यांनी सामील व्हा। ही निवडणूक बऱ्याच वर्षांनी आली, त्यामुळे सगळ्यांनी आपलं मतदानाचं कर्तव्य हे बजावलंच पाहिजे आणि आपल्या देशाच्या विकासासाठी, राज्याच्या विकासासाठी किंवा म्हणजे आपण योगदान दिलं पाहिजे। त्याचबरोबर असं म्हटलं जात आहे की ही जी मतदानाची प्रक्रिया होती ही खरंच खूप किचकट होती, असं अनेकांकडून म्हटलं जात आहे की नक्की उमेदवारांची नावं असतील, चिन्ह असतील, खूप कन्फ्युजिंग ही सगळी प्रोसेस होती असं म्हटलं जात आहे। तुझ्यासाठी हे कन्फ्युजिंग होतं का? तू नेमकं कशा पद्धतीने मतदान केलं? माझ्यासाठी हे कन्फ्युजिंग नव्हतं, कारण की आज दिव्यांग लोकांसाठी सुद्धा खूप चांगली सोय यांनी केलेली आहे। आमची जी ब्रेल लिपी असते त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक मशीनवर त्यांनी लिहून ठेवलेलं आहे, त्यामुळे मला काहीच अडचण नाही आली। मी व्यवस्थित सगळं वाचून ते व्यवस्थित मतदान केलं आणि सगळ्यांसाठी ही म्हणजे दिव्यांगांसाठी स्पेशली मला बोलायचं म्हटलं तर सहकार्य चांगले करतात, आतले सगळे लोकसुद्धा चांगले सहकार्य करतात आणि आज मला इथे बोलायची संधी मिळाली त्याबद्दल मला खूप म्हणजे भारी वाटतंय। म्हणजे अनेकदा असं पाहायला मिळतं की जे तरुण वर्ग आहे हा तरुण वर्ग मतदान करण्यासाठी फारसा पुढे येत नाही, मात्र तू तुझ्या वयाच्या इतर तरुणांना, सगळ्यांना, मतदारांना काय सांगशील? नक्कीच मी तर म्हणतो मतदान हे म्हणजे आपण प्रत्येकाने केलंच पाहिजे। आपल्याला ऑफिसला सुट्टी असो किंवा नसो, सुट्टी काढून मतदान केलं पाहिजे मी तर म्हणतो, कारण आपल्या मतावरच आपण आपलं भवितव्य आपल्या ठरवणार आहोत की पुढं आपल्याला कसे उमेदवार निवडून द्यायचे किंवा काय द्यायचे। त्यामुळे सगळ्यांनी मोठ्या संख्येने बाहेर पडा, अजून भरपूर वेळ आहे, 4-5 तास आहेत, सगळ्यांनी मोठ्या संख्येने बाहेर पडा आणि मतदान करा। नक्कीच आपण बघतोय माझ्याबरोबर अनेक मतदार आहेत आणि प्रत्येक जण हेच सांगताना पाहायला मिळतात की मतदान करण्यासाठी प्रत्येकानं बाहेर पडा आणि आपला जो मतदानाचा हक्क आहे, लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, या उत्सवामध्ये तुमचं जे काही मत आहे ते सुद्धा द्या, असंच सांगताना आपल्याला सगळेच मतदार पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।